नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुरुजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन आणि खऱ्या आणि विश्वसनीय माहितीसाठी फक्त एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। मित्र हो, ज्या बातमीची आपण सर्वजण अत्यंत आनंदानं स्वीकार करत आहोत, ज्याची वाट बघत होतो, ती बातमी आता आलेली आहे। आज तुम्ही लोकसत्ता पेपर बघितला असेल आणि दुसरं महत्त्वाचं न्यूज सोर्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाहिले जाणारं टीव्ही चॅनल, न्यूज चॅनल ज्याला आपण म्हणतो TV9 मराठी। मित्रो, या दोन्ही, एक वृत्तपत्र महाराष्ट्रामधलं सर्वात प्रसिद्ध असलेलं लोकसत्ता आणि TV9 मराठी, या दोन वृत्तांचा संदर्भ घेऊन आपण जी बातमी आज बघितलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ती तुमच्या माझ्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे असं या ठिकाणी दिसून पडत आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना आदेश दिलेले आहेत की पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा तयार करा आणि या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1.5 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त करा। मित्र हो, प्रशिक्षण देऊन नियुक्त करा आणि किती लाख विद्यार्थ्यांना? 1.5 लाख विद्यार्थ्यांना। ही जी फ्रेम आहे, ही जी टायटल आहे, ही जी ब्रेकिंग न्यूज आहे, ही जी बातमी आहे, ती महाराष्ट्रामधल्या सध्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1,10,000 विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। आता बघा मित्र हो, कुठलीही सरकारी भरती प्रक्रिया 3 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण पडत नाही हे तुम्हाला माहिती आहे। कारण की महाराष्ट्रामधल्या सगळ्या एकंदरीत रिक्त जागांचा आढावा घेणं, मग त्या जागांसाठी आरक्षण वाईज त्या ठिकाणी मेरिट लावून, बरोबर आहे की नाही, की कोणत्या विभागामध्ये किती रिक्त जागा आहेत यांचा आढावा घेणं, त्यानुसार मग जागांची निर्मिती करणं, त्याच्यासाठी ॲड देणं, ॲड दिल्याच्या नंतर परीक्षा घेणं, त्याचा निकाल लावणं आणि नियुक्ती देणं हे 3 महिन्यामध्ये शक्यच नाही। त्यामुळं 1.5 लाख पदं जर यांना भरायची असतील महाराष्ट्र राज्य शासनाला, तर या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांचंच प्रशिक्षण 3 महिन्यांनी पूर्ण होणार आहे। याचा अर्थ काय मित्रांनो, जर 1,50,000 पदं महाराष्ट्र राज्य शासनाला पुढच्या 30 माफ करा, पुढच्या 90 दिवसामध्ये, 100 दिवसामध्ये भरायचे असतील, म्हणजे साधारणतः 3 ते 3.25 महिन्याच्या काळामध्ये जर भरायचे असेल, तर त्या ठिकाणी जो सगळ्यात मोठा आकडा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा किती आहे, तो सध्या 1,10,000। तर हे 1,10,000 विद्यार्थी आणि अधिक दुसऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी म्हणजे 40,000। तर असा जर आपण आकडा घेतला तर तो त्या ठिकाणी 1.5 लाख होऊ शकतो। त्यामुळं मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे, सर्वात आनंद देणारी आहे की त्यामध्ये निश्चितच परमनंटचा जर विचार केला गेला तर या सर्व आस्थापनांमध्ये आपल्या प्रशिक्षणार्थींचा हमखास विचार केला जाईल आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये का होईना परंतु आपली नियुक्ती होऊ शकते, अशा प्रकारच्या आशा आता या निर्णयामुळं, या बातमीमुळं या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळं मी प्रथमतः महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत असलेल्या 6,000, 8,000 आणि 10,000 रुपयावरती अत्यंत मेहनतीनं, तळमळीनं, उमेदीनं काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मित्र हो, हा जो निर्णय आहे तो आपल्या जीवनामधील माइलस्टोन निर्णय असू शकतो। त्यामुळे ही बातमी तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे। आता सर्व विद्यार्थी म्हणतील सर, सरसकट 1,10,000 विद्यार्थ्यांची भरती होईल का? तर मित्र हो, या पुन्हा मी तुम्हाला सांगतो की ही जरी आपल्याला आनंद देणारी बातमी असली तरीसुद्धा त्यामधले बारकावे तुम्हाला सांगणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की गुरुजन चॅनलवरती आपण फक्त व्ह्यू मिळवणारी, लाईक्स मिळवणारी, सबस्क्रायबर्स मिळवणारी बातमी दाखवत नाही, तर त्या बातमीमागचा शेड काय आहे, त्या बातमीमागची भूमिका काय आहे, किंवा त्या बातमीमागचा इम्पॅक्ट तुमच्या माझ्या जीवनावरती काय होऊ शकतो, आपण ही सुद्धा बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मी तुम्हाला प्रथमतः अभिनंदन केलं की आपल्याला त्या ठिकाणी चान्स आहे लागण्याचा, ठीक आहे। म्हणजे जरी शासनानं म्हटलेलं आहे की 1 लाख, साधारणतः 1.5 लाख पदं भरायची आहेत, म्हणजे आपले सगळे सरसकट 1,10,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये घेतले जातील का? तर नाही। कारण की इतरही विद्यार्थी जे आहेत, शिकाऊ उमेदवार आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे, शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करणारे, मग त्यामध्ये संगणक परिचालक असतील ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, अशा अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक यांची जी पदं आहेत तर ते सुद्धा अंशकालीनमध्येच येतात, ते पूर्णकालीनमध्ये येत नाहीत। तर या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या मुख्य सचिवांना जो आदेश दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की 1.5 लाख पदं तुम्ही
पूर्ण करा, म्हणजे त्यांना प्रशिक्षणसुद्धा द्या आणि नियुक्तीसुद्धा द्या. आता हा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे की प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती करायची आहे आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजे साधारणतः 100 दिवसाचा त्यांनी तो ॲक्शन प्लॅन बनवायला सांगितलेला आहे. तर त्यामध्ये निश्चितच आपला फायदा होणार आहे, कारण की पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणते विद्यार्थी असतील ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल, तर ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले विद्यार्थीच असतील. कारण की इतर सर्व विद्यार्थ्यांकडे पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल असं प्रशिक्षण आहे का, तर नाही. मग आता महाराष्ट्राचे माजी जे मंत्री होते मंगलप्रभात लोढा, म्हणजे कुठल्या विभागाचे, कौशल्य, रोजगार, नाविन्यता आणि उद्योजकता या विभागाचे जे मंत्री होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साधारणतः 50% विद्यार्थ्यांना या ठिकाणी परमनंट करू. म्हणजे 1,10,000 विद्यार्थ्यांचा जर आपण प्रोपोर्शन कन्सिडर केला, तर त्यापैकी 50% विद्यार्थी म्हणजे किती, तर ते होतात 55,000. तर 55,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला जोपर्यंत हाती अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही तोपर्यंत जास्त आनंदाच्या भरात जायचं नाही. कारण की मॅच जिंकतो अशा भरामध्ये जर आपण 1 रनाने सुद्धा मॅच हरली ना मित्रांनो, तर काही सांगता येत नाही. बरोबर आहे की नाही. आता सध्याचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे, एक्झिट पोल एक सांगत होते आणि निकालाला दुसराच. त्यामुळं यूट्यूब चॅनलवाले तुम्हाला काय सांगतात यापेक्षा नेमकं फायनल रिझल्ट काय येणार आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला बातमी देतो म्हणून तुम्ही लगेच उत्साहाच्या भरामध्ये आम्ही परमनंट झालो असं जगाला सांगत फिरू नका. ठीक आहे, वस्तुस्थिती जाणून घ्या मित्र की जरी या ठिकाणी आपल्याला आपल्यापैकी काही जण परमनंट होत असतील, परंतु काही जण घरी जाणार आहेत. मग उद्या आपण घरी जाणारामध्ये जर आपला नंबर लागला तर त्यामुळं जास्त हायपर होऊ नका. आणि जी सध्याची बातमी आपल्याला मिळत आहे की निश्चित त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा समायोजन होईल म्हणजे होईल, त्यामध्ये काही एक शंका नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे 3 महिने आपल्या हातून कुठलंही चुकीचं काम घडणार नाही, आपली अटेंडन्स वेळोवेळी लागली गेली पाहिजे. त्यानंतर आपला पगार सध्या समजा होऊ शकते की शासन कमी जास्त फरकाने आज न उद्या जमा करेल, तर जास्त त्या संदर्भामध्ये तुम्ही काही लोड घेऊ नका. म्हणजे ठीक आहे, आज न उद्या विद्यावेतन जमा होणार आहे, परंतु आपल्याला परमनंटसुद्धा करून घ्यायचं आहे. तर त्यामुळे शासनाच्या विरोधात फार काही करू नका. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो मित्र आपल्याला शासनासोबत समन्वयाची भूमिका घेऊनच आपला प्रश्न निकाली काढायचा आहे. त्यामुळं माझे सर्व विद्यार्थी मित्रांना एक मनापासून विनंती असेल की भावांनो, हा काळ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हा काळ आपल्यासाठी ट्रान्झिशनचा आहे. उगाच आपल्या अंगामध्ये पुष्प आणू नका. पुष्पामय झुकेगा नाही साला असं करत करत जर तुम्ही समोर जाल तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, शासन प्रशासन आहे यांच्यासमोर आपलं काही चालत नसतं. शेवटी शासनाने घेतलेला निर्णय आपल्या सर्वांना मान्य करावा लागतो. परंतु शासनाची देखील मनापासून इच्छा दिसत आहे की निवडणुकीपूर्वी त्यांनी ही योजना आणली आणि निवडणुकीनंतर लगेच त्यांनी सांगितलं ॲक्शन प्लॅन तयार करायला की पुढच्या 100 दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार द्या. म्हणजे काय, तर सरकारी आस्थापनांवरती काम द्या. तर त्या विद्यार्थ्यांमध्ये आपला समावेश झाला पाहिजे आणि आपला प्रायोरिटीने समावेश झाला पाहिजे. यासाठी आपण आता प्रयत्न करायचा आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, यांनी जो ॲक्शन प्लॅन राज्याच्या मुख्य सचिवांना तयार करायला लावलेला आहे, त्यामध्ये अग्रक्रमानं आमचा विचार व्हावा. कारण की आम्ही सध्या फ्रेशमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे, सरकारी आस्थापनांमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे. त्यामुळे सरकारी आस्थापनांमध्ये रिक्त असलेल्या जागेवरती आमचा हक्क आहे. हक्क नाही म्हणाल, पण त्यासाठी जी लागणारी पात्रता आहे, त्यासाठी जे लागणारे कौशल्य आहेत, ते गुण आहेत, ते आम्ही आमच्यामध्ये विकसित केलेले आहेत. म्हणून आपण राज्य शासनाला त्या ठिकाणी आपला मुद्दा अत्यंत चांगल्या रीतीनं पटवून सांगू शकतो. आता मी जे म्हणत आहे ते योग्य आहे, अयोग्य आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, हायपर करणारं आहे की वस्तुस्थितीला धरून ठेवणार आहे, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रो बघा, आपल्याला हाती आलेली भाकरी जी आहे ती आता गमवायची नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळं आपल्याला प्रत्येक पाऊल टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे आणि खूप विचारपूर्वक गांभीर्यानं विचार करून त्या ठिकाणी आपला निर्णय घ्यायचा आहे. कारण की आपला एक चुकीचा निर्णय, आपला एक चुकीचं पाऊल, आपला एक चुकीचा विचार आपल्या जीवनावरती बितणार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पूर्ण करा. जास्त अब्सेंटी लागू देऊ नका. कर्मचाऱ्यांसोबत सध्या संबंध चांगले ठेवा, त्यांच्याशी उद्धटपणे वागू नका. एखादं काम जर शिल्लक करायचं काम पडलं तरीसुद्धा त्या ठिकाणी नकार देऊ नका. मला एकंदरीत त्या परिस्थितीवरून लक्षात येत आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे की निश्चितपणाने आपण 1.5 लाख विद्यार्थ्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू करणार आहोत आणि ते पुढच्या 100 दिवसामध्ये रुजू करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण देऊन जर रुजू करायचं असेल तर त्या ठिकाणी निश्चित अग्रक्रमाने
तुमचाच नंबर राहणार आहे मित्र. म्हणून मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा दिवस खूप गोड आहे, लागल तर पेढे आणून खावा, परंतु सध्या कोणाला सांगू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर 1.25 रुपयाची. म्हणून आजची आपली जी झाकली मूठ आहे ती झाकूनच ठेवा. सध्या कोणाला सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण की त्या ठिकाणी यानंतर जे आहे सरकारच्या सोबत आपल्याला समन्वय साधून आपलं काम करून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. या लढ्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत. काही सूचना असतील, अभिप्राय असतील, मत असतील तर आम्हाला ताबडतोब कमेंट करून कळवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती बरोबर वाटली असेल तरच आम्हाला लाईक करा, अन्यथा लाईक करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. खूप खूप धन्यवाद. थांबतो.